नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती अतिसंभाव्य पेपर घेतलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, हा पेपर सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या पेपरला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे, पालघर हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे। बघा, पालघर हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, पालघर हा जिल्हा कोकण या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो एक महत्त्वपूर्ण जिल्हा आहे। प्रश्न क्रमांक 2 पहा, कोराडी हा औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे। बघा, कोराडी हा एक औष्णिक विद्युत प्रकल्प आहे, तर तो कोणत्या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे। विद्यार्थी मित्रांनो, कोराडी हा औष्णिक विद्युत प्रकल्प नागपूर जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे। प्रश्न क्रमांक 3 पहा, 1 जुलै सन 1998 अकोला या जिल्ह्यामधून खालीलपैकी कोणता नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला होता। 1 जुलै सन 1998 अकोला जिल्ह्यामधून कोणता नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला होता। विद्यार्थी मित्रांनो, अकोला जिल्ह्यामधून वाशिम हा जिल्हा नवीन निर्माण करण्यात आलेला तो जिल्हा आहे। प्रश्न क्रमांक 4 पहा, गाळणा डोंगर महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले डोंगर आहेत। गाळणा डोंगर हे डोंगर महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले ते डोंगर आहेत। विद्यार्थी मित्रांनो, गाळणा डोंगर महाराष्ट्रामध्ये धुळे जिल्ह्यामधले ते डोंगर आहेत। प्रश्न क्रमांक 5 पहा, तापी आणि गोमाई या नद्यांचा संगम खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी होतो। तापी आणि गोमाई या दोन नद्यांचा संगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो। विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 राहील, प्रकाश या ठिकाणी तापी आणि गोमाई या दोन नद्यांचा संगम होतो। प्रश्न क्रमांक 6 पहा, घाटघर हा महाराष्ट्रामधला एक जलविद्युत निर्मिती प्रकल्प आहे, तर तो कोणत्या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे। बघा, घाटघर हा महाराष्ट्रामधला एक जलविद्युत निर्मिती प्रकल्प आहे, कोणत्या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे। विद्यार्थी मित्रांनो, घाटघर हा प्रकल्प अहमदनगर जिल्ह्यामधला तो एक महत्त्वपूर्ण प्रकल्प आहे। प्रश्न क्रमांक 7 पहा, दूधगंगा या प्रकल्पामध्ये महाराष्ट्राचे सहकारी राज्य खालीलपैकी कोणते आहे। बघा, दूधगंगा हा एक प्रकल्प आहे, या प्रकल्पामध्ये महाराष्ट्राचं सहकारी राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे। विद्यार्थी मित्रांनो, दूधगंगा प्रकल्पामध्ये महाराष्ट्राचं कर्नाटक हे राज्य सहकारी राज्य आहे। प्रश्न क्रमांक 8 पहा, नागझिरा हे अभयारण्य कोणत्या एका जिल्ह्यामध्ये। बघा, नागझिरा हे अभयारण्य कोणत्या एका जिल्ह्यामधलं अभयारण्य आहे। विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 2 राहील, नागझिरा हे अभयारण्य गोंदिया जिल्ह्यामधलं ते एक अभयारण्य आहे। प्रश्न क्रमांक 9 पहा, सिंहगड एक्सप्रेस ही रेल्वेगाडी कोणत्या 2 शहरादरम्यान धावते। बघा, सिंहगड ही रेल्वेगाडी आहे, कोणत्या 2 शहरादरम्यान धावते। विद्यार्थी मित्रांनो, सिंहगड एक्सप्रेस ही रेल्वेगाडी पुणे ते मुंबई या 2 शहरादरम्यान धावते। प्रश्न क्रमांक 10 पहा, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर हे विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, हे विद्यापीठ सोलापूर या ठिकाणी आहे। प्रश्न क्रमांक 11 पहा, वैद्यकीय संशोधन संस्था जसलोक ही संस्था कोणत्या एका ठिकाणी आहे। वैद्यकीय संशोधन संस्था जसलोक ही संस्था खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 2 राहील, मुंबई या ठिकाणी जसलोक ही संस्था आहे। प्रश्न क्रमांक 12 पहा, महाराष्ट्रामध्ये नागरी लोकसंख्येचे एकूण प्रमाण खालीलपैकी किती टक्के आहे। बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये नागरी लोकसंख्येचे प्रमाण एकूण खालीलपैकी किती टक्के आहे। विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 3 राहील, ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक पुढचा पहा, महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी स्त्री पुरुष प्रमाण सर्वात कमी असलेला जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे। महाराष्ट्र राज्यामध्ये स्त्री पुरुष प्रमाण सर्वात कमी असलेला जिल्हा खालीलपैकी कोणता एक जिल्हा आहे। त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, मुंबई शहर या जिल्ह्यामध्ये सर्वात कमी स्त्री पुरुष प्रमाण आहे। पुढचा प्रश्न पहा, रंधा धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला तो धबधबा आहे। रंधा धबधबा
हा धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला तो धबधबा आहे? विद्यार्थी मित्रांनो, रंधा धबधबा हा धबधबा अहमदनगर या जिल्ह्यामधला तो एक प्रमुख धबधबा आहे. पुढचा प्रश्न पहा, भारतामधले 29वे राज्य बघा खालीलपैकी कोणतं आहे? भारतामधलं 29वे राज्य खालीलपैकी कोणतं एक राज्य आहे? विद्यार्थी मित्रांनो, भारतामधलं 29वे राज्य हे तेलंगणा हे भारतामधलं 29वे राज्य होते. पुढचा प्रश्न पहा, गुजरात राज्याला एकूण किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा हा लाभलेला आहे? गुजरात या राज्याला एकूण किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा हा लाभलेला आहे? विद्यार्थी मित्रांनो, गुजरात राज्याला एकूण 1600 किलोमीटरचा समुद्र किनारा हा लाभलेला आहे. पुढचा प्रश्न पहा, वेंबनाड हे सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यामधलं सरोवर? वेंबनाड हे सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यामधलं ते सरोवर आहे? विद्यार्थी मित्रांनो, वेंबनाड हे सरोवर केरळ या राज्यामध्ये ते एक प्रमुख सरोवर आहे. प्रश्न क्रमांक 18 पहा, कल्पकम हा अणुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यामधला तो प्रकल्प आहे? बघा, कल्पकम हा अणुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यामधला तो प्रकल्प आहे? विद्यार्थी मित्रांनो, कल्पकम हा अणुविद्युत प्रकल्प तामिळनाडू राज्यामधला तो एक महत्त्वपूर्ण प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक 19 पहा, घटप्रभा हे पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये? बघा, घटप्रभा हे पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे? विद्यार्थी मित्रांनो, घटप्रभा हे पक्षी अभयारण्य कर्नाटक या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 20 पहा, कोळसा उत्पादनामध्ये भारतामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य खालीलपैकी कोणतं आहे? बघा, कोळसा उत्पादनामध्ये भारतामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य खालीलपैकी कोणतं आहे? विद्यार्थी मित्रांनो, कोळसा उत्पादनामध्ये भारतामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य हे झारखंड या राज्यामध्ये सर्वात जास्त कोळशाचं उत्पादन हे होत असते. बघा, पुढचा प्रश्न पहा, भिलाई येथील लोहपोलाद कारखाना खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये? बघा, भिलाई येथील लोहपोलाद कारखाना खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, भिलाई येथील लोहपोलाद कारखाना छत्तीसगड या राज्यामध्ये ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न पहा, दक्षिण रेल्वेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? दक्षिण रेल्वे काय विचार, दक्षिण रेल्वेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? विद्यार्थी मित्रांनो, दक्षिण रेल्वेचं मुख्यालय चेन्नई तामिळनाडू राज्यामध्ये दक्षिण रेल्वेचं मुख्यालय आहे. प्रश्न क्रमांक 23 पहा, सर्वात कमी स्त्री पुरुष प्रमाण असलेले राज्य खालीलपैकी कोणतं आहे? भारतामध्ये सर्वात कमी स्त्री पुरुष प्रमाण खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे? विद्यार्थी ऑप्शन क्रमांक 2 राहील, हरियाणा राज्यामध्ये सर्वात कमी स्त्री पुरुष प्रमाण आहे. प्रश्न क्रमांक 24 पहा, दिनकर, आदित्य, सविता हे शब्द कोणत्या एका शब्दाचे समानार्थी शब्द आहे? दिनकर, आदित्य, सविता हे सर्व शब्द कोणत्या एका शब्दाचे समानार्थी शब्द आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो, हे सर्व शब्द सूर्य या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. प्रश्न क्रमांक 25 पहा, स्वतः लिहिलेले चरित्र त्यांना पुढीलपैकी काय म्हणतात? स्वतः लिहिलेले चरित्र त्यांना पुढीलपैकी काय म्हणतात? तर विद्यार्थी मित्र, त्यांना आत्मचरित्र असे म्हणतात. ऑप्शन क्रमांक 2 हे आपले या ठिकाणी योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न पहा, सुंबाल्या करणे वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला ओळखायचा आहे. सुंबाल्या करणे, बघा विद्यार्थी मित्रांनो, सुंबाल्या करणे वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. सुंबाल्या करणे म्हणजे पळून जाणे या ठिकाणी आपला योग्य अर्थ आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पहा, अलंकारिक शब्दाचा आपल्याला योग्य अर्थ या ठिकाणी सांगायचा आहे. तर या ठिकाणी अलंकारिक शब्द आहे ताटाखालचे मांजर. तर या अलंकारिक शब्दाचा आपल्याला योग्य अर्थ या ठिकाणी सांगायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ताटाखालचे मांजर म्हणजे पूर्णपणे अंकित असलेली व्यक्ती या ठिकाणी आपले या ठिकाणी योग्य उत्तर असेल. बघा पुढचा प्रश्न पहा, शेट, दादर, डबा हे शब्द खालीलपैकी कोणत्या एका भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले ते शब्द आहेत? शेट, दादर, डबा हे शब्द खालीलपैकी कोणत्या एका भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले ते शब्द आहेत? बघा विद्यार्थी मित्रांनो, हे सर्व शब्द गुजराती या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले ते शब्द आहेत. बघा पुढचा प्रश्न पहा, राष्ट्रध्वज या शब्दाचा आपल्याला समास ओळखायचा आहे. राष्ट्रध्वज या ठिकाणी शब्द आहे, तर राष्ट्रध्वज या शब्दाचा आपल्याला समास ओळखायचा आहे.
बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील तत्पुरुष समास या ठिकाणी आपले योग्य या ठिकाणी उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 30 पहा, आत्माराव रावजी देशपांडे यांना खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते? बघा, आत्माराव रावजी देशपांडे यांना खालीलपैकी कोणत्या टोपण नावाने ओळखले जाते? बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 4 राहील आत्माराव रावजी देशपांडे यांना अनिल या टोपण नावाने त्यांना ओळखले जाते। पुढचा प्रश्न पहा, रंकाळा हा तलाव खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी? रंकाळा हा तलाव खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? विद्यार्थी मित्रांनो, रंकाळा हा तलाव कोल्हापूर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे। पुढचा प्रश्न पहा, फिरोजपूर लुधियाना ही सर्व शहरे खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठी आहेत? फिरोजपूर लुधियाना ही शहरे खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठी आहेत? बघा विद्यार्थी मित्रांनो, फिरोजपूर आणि लुधियाना ही शहरे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील सतलज या नदीच्या काठी आहेत। पुढचा प्रश्न पहा, कुष्ठरोग हा खालीलपैकी कशापासून होणारा तो रोग आहे? कुष्ठरोग हा खालीलपैकी कशापासून होणारा तो रोग आहे? विद्यार्थी मित्रांनो, कुष्ठरोग हा जीवाणूपासून होणारा तो रोग आहे। ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे। पुढचा प्रश्न पहा, राजा या शब्दाचे आपल्याला समानार्थी शब्द सांगायचे। बघा, राजा या ठिकाणी शब्द आहे तर समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, राजा या शब्दाचा समानार्थी शब्द नरेश आणि भूपाल हे शब्द राजा या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत। बघा पुढचा प्रश्न पहा, पायमल्ली करणे हा या ठिकाणी वाक्यप्रचार आहे, योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। पायमल्ली करणे, बघा विद्यार्थी मित्रांनो, पायमल्ली करणे म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 राहील अवमान करणे या ठिकाणी आपले या ठिकाणी योग्य उत्तर आहे। बघा पुढचा प्रश्न पहा, तंबाखू, पगार, बटाटा हे सर्व शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले ते शब्द आहेत? तंबाखू, पगार, बटाटा हे सर्व शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले ते शब्द आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो, तंबाखू, पगार, बटाटा हे सर्व शब्द पोर्तुगीज भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले ते शब्द आहेत। बघा पुढचा प्रश्न पहा, ग्रामगीता खालीलपैकी कोणी लिहिलेली आहे? ग्रामगीता खालीलपैकी कोणी लिहिलेली आहे? ग्रामगीता, तर विद्यार्थी मित्रांनो, ग्रामगीता ही संत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीता ही लिहिलेली आहे। पुढचा प्रश्न पहा, भारतामध्ये प्रामुख्याने कोणत्या वाऱ्यापासून पाऊस पडतो? भारतामध्ये प्रामुख्याने कोणत्या वाऱ्यापासून पाऊस पडतो? बघा विद्यार्थी मित्रांनो, भारतामध्ये कोणत्या वाऱ्यापासून पाऊस पडतो? तर भारतामध्ये मोसमी वाऱ्यापासून प्रामुख्याने पाऊस पडत असतो। ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे। बघा पुढचा प्रश्न पहा, खालीलपैकी कोणता या ठिकाणी पर्वत नाही? बघा आपल्यासमोर बघा 4 पर्याय आहेत, खालीलपैकी या ठिकाणी कोणता या ठिकाणी पर्वत नाही? बघा विद्यार्थी, पर्वत कोणता नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी देवगिरी या ठिकाणी पर्वत नाही। पुढचा प्रश्न पहा, शरीरावरील जखमेचा रक्तस्राव थांबवण्याचे काम खालीलपैकी कोणता घटक करतो? शरीरावरील जखमेवरचा रक्तस्राव थांबवण्याचे काम खालीलपैकी कोणता एक घटक करीत असतो? तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील प्लेटलेट्स हा घटक रक्तस्राव थांबवण्याचे कार्य करत असतो। बघा पुढचा प्रश्न पहा, खालीलपैकी कोणत्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्या या ठिकाणी ओळखायचा आहे? बघा या ठिकाणी बघा शब्द आहे ऐहिक, तर ऐहिक या शब्दाचा आपल्याला या ठिकाणी विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे, ऐहिक। बघा विद्यार्थी मित्रांनो, ऐहिक या शब्दाचा आपल्याला विरुद्धार्थी शब्द या ठिकाणी ओळखायचा आहे। तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 पारलौकिक या ठिकाणी आपल्या या ठिकाणी योग्य विरुद्धार्थी शब्द आहे। क्रमांक पुढचा पहा, बघा आपल्याला या ठिकाणी चुकीची जोडी आपल्या या ठिकाणी ओळखायची आहे। बघा या ठिकाणी संघटना आहे आणि व्यक्ती आहेत। विद्यार्थी मित्रांनो, संघटना आणि व्यक्ती आहेत, तर यापैकी चुकीची जोडी आपल्याला ओळखायची आहे। बघा या ठिकाणी कोणती चुकीची जोडी आहे? ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी नवजवान सभा सुभाषचंद्र बोस या ठिकाणी चुकीची जोडी आहे। नवजवान सभा या ठिकाणी नवजवान सभा ही संघटना कोणी स्थापन केली? तर भगतसिंग यांनी ती स्थापन केलेली संघटना आहे। बघा पुढचा प्रश्न पहा, कागद बनवण्यासाठी खालीलपैकी कोणत्या वृक्षाचा प्रामुख्याने वापर या ठिकाणी केला जातो? कागद बनवण्यासाठी खालीलपैकी कोणत्या वृक्षाचा प्रामुख्याने या ठिकाणी वापर केला जातो? तर बघा कागद बनवण्यासाठी बांबूचा वापर हा प्रामुख्याने केला जातो।
पुढचा प्रश्न पहा, अहमदनगर या शहरामधून खालीलपैकी कोणती प्रमुख नदी वाहते? बघा, अहमदनगर या शहरामधून खालीलपैकी कोणती प्रमुख नदी वाहते? तर अहमदनगर या शहरामधून सीना ही प्रमुख नदी वाहत असते. पुढचा प्रश्न पहा, राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा कोणत्या एका ठिकाणी आहे? राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? तर पुणे या ठिकाणी राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा आहे. बघा, पुढचा प्रश्न पहा, महात्मा ज्योतिबा फुले यांनी मुलींची पहिली शाळा कोणत्या वर्षी काढली होती? बघा, महात्मा ज्योतिबा फुले यांनी मुलींची पहिली शाळा कोणत्या वर्षी काढली होती? तर सन 1848 या वर्षी महात्मा ज्योतिबा फुले यांनी मुलींची पहिली शाळा ही काढली होती. पुढचा प्रश्न पहा, भारतामध्ये सर्वाधिक लागवडीखालचे क्षेत्र खालीलपैकी कोणत्या एका पिकाखाली येते? भारतामध्ये सर्वाधिक लागवडीखालचे क्षेत्र खालीलपैकी कोणत्या एका पिकाखाली येते? बघा विद्यार्थी मित्रांनो, भारतामध्ये सर्वाधिक लागवडीखालचे क्षेत्र हे कोणत्या पिकाखाली येते? तर भात या पिकाखाली सर्वात जास्त हे क्षेत्र येत असते. बघा, पुढचा प्रश्न पहा, कृष्णाकाठ हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला तो ग्रंथ आहे? कृष्णाकाठ हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला तो ग्रंथ आहे? तर यशवंतराव चव्हाण यांनी कृष्णाकाठ हा ग्रंथ लिहिलेला आहे. प्रश्न क्रमांक 50 पहा, कार्बनचे सर्वात कठीण रूप खालीलपैकी कोणते असते? बघा, कार्बनचे सर्वात कठीण रूप खालीलपैकी कोणते असते? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्व व्हिडिओला एक लाईक करायचं आहे, कारण तुमचं एक लाईक म्हणजे आम्हाला खूप जास्त मोटिवेशन देत असतो. त्यामुळे सर्व व्हिडिओला एक लाईक तर करायचंच आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे आपल्याकडे 15,000 प्रश्नसंच आहे आणि त्यासोबत तुम्हाला एका वर्षाचे चालू घडामोडी PDF या ठिकाणी तुम्हाला मिळून जातील. विद्यार्थी मित्रांनो, 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 149 फोनपे किंवा गुगल पे करून तुम्ही 15,000 प्रश्न आणि एका वर्षाचे चालू घडामोडी PDF तुम्हाला एका मिनिटाच्या व्हॉट्सअपवर लगेच दिले जातील. कारण त्यामध्ये आपण 2011 पासून झालेले सर्व प्रश्न आपण त्या PDF मध्ये टाकलेले आहेत, कारण ते प्रश्न पुन्हा पुन्हा परीक्षेमध्ये रिपीट होत असतात. त्यामुळे ते प्रश्न सर्वांनीच घ्यायला पाहिजेत, कारण त्याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, ते PDF सर्वांनीच घ्यायला पाहिजे. तुम्ही मला व्हॉट्सअपवर या ठिकाणी संपर्क साधू शकता. तुम्हाला एका मिनिटाच्या व्हॉट्सअपवर लगेच दिले जातील.